नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या वर्षातला म्हणजे 2026 मधला सगळ्यात पहिला जो सण येणार असतो तो म्हणजे मकर संक्रांत. आणि हा एक असा एकमेव सण आहे ना की ज्या दिवशी आपण काळ्या रंगाची वस्त्र परिधान करतो. शक्यतो आपण कोणत्याही शुभ कार्याला काळ्या रंगाची साडी किंवा कोणत्याही असे काळ्या रंगाचे आउटफिट घालायला तितकं प्राधान्य देत नाही. बट हा असा एकमेव सण आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काळ्या रंगाचे कपडे खूप छान प्रकारे स्टाईल करू शकता आणि तितकेच छान प्रकारे फ्लॉन्ट करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर अशा साड्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मला माहिती आहे की थोडासा मला लेट झाला. मी आधीच हा व्हिडिओ अपलोड करणार होती, बट जसे जसे मला पार्सल मिळत गेले तसं म्हणजे एखादी साडी मिळाली, मग नंतर दुसरी मिळाली. सो त्याच्यामुळे थोडासा डिले झाला. बट जसं की मकर संक्रांती नंतर सुद्धा आपले हळदी कुंकूचे कार्यक्रम वगैरे होतात आणि ठिकाणी किंवा बऱ्याच जणींना असं फंक्शन्सला काळ्या रंगाची साडी नेसायला सुद्धा आवडते. तर त्याच्यासाठी सुद्धा नक्कीच तुम्ही ह्या साड्यांचा विचार करू शकता. सो जास्त वेळ न घालवता पटकन या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात बघायला विसरू नका. मी फक्त तुम्हाला साड्या नाही दाखवते, तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्णपणे साड्यांचं स्टायलिंग सुद्धा करून दाखवलेलं आहे आणि जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याच्या छान मस्त आयडियाज मिळतील आणि तुम्ही सुद्धा छान मस्त त्या स्टाईल करू शकता. सो सुंदर सुंदर असे मी वेगवेगळ्या साड्यांचे हे स्टायलिंग लुक्स क्रिएट केलेले आहेत. जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. कमेंट बॉक्समध्ये स्वाईप केलं तर तुम्हाला HYPE लिहिलेलं दिसेल, त्याच्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर सगळ्यात पहिली मी तुम्हाला ही साडी दाखवते आणि ही छान मस्त अशी जरीची आणि एस्पेशली कॉपर जरी जशी असते ना, सो त्याचं ह्याच्यावरती काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साडी इतकी सुंदर आहे ना की याच्यावरती छान मस्त तुम्हाला एकदम विठ्ठल रखुमाईचं तुम्हाला याच्यावरती पूर्ण डिझाईन मिळतीये, छान मस्त विविंग केलेली. सो हे बघा, हा तुमचा पदर आहे. छान आपली पैठणीची डिझाईन कशी असते त्याच्यामध्ये आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला क्लिअरली दाखवते की पदर किती छान दिलेला आहे तो त्यांनी. सो हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावरती पूर्ण हे छान मस्त त्यांनी आपल्या विठ्ठल रखुमाईची तुम्हाला ह्याच्यावरती पूर्ण छान अशी त्यांनी ही जी डिझाईन दिलेली आहे ना, विविंग केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण विविंग आहे हे आणि पूर्ण कॉपर जरीचा यूज केलेला आहे याच्यामध्ये. अतिशय सुंदर आणि देखणी दिसते ही साडी. पदर अतिशय देखणा दिलेला आहे. आणि इकडे मग पुढे तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते आणि मध्ये मध्ये जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला हे अशा प्रकारची इथे छान मस्त ही फुलांची म्हणजे जरीचीच पूर्ण ही डिझाईन आहे. सो अतिशय सुंदर हा तुमचा पदर असणार आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला ही अशाच प्रकारे डिझाईन मिळणार आहे. सो हे बघू शकता. आणि फॅब्रिक सुद्धा हे इतकं सॉफ्ट सुंदर असं फॅब्रिक आहे ना की तुम्ही मस्तपैकी ती छान ड्रेप करू शकता आणि कम्फर्टेबल राहून तुम्ही छान मस्त ती कॅरी करू शकता. सो हे बघा, इथपर्यंत मग तुमची साडी झाल्याच्या नंतर ह्याच्या पुढे तुम्हाला मस्त हा त्यांनी ब्लाऊज पीस दिलेला आहे. याच्यावरती बघाल तर ब्लाऊज पीस वरती पण त्यांनी अशा प्रकारे इकडे तुम्हाला हे बघा, इथे सुद्धा ह्याच्यावरती तुम्हाला अशी विठ्ठल रखुमाईची ही मस्तपैकी त्यांनी डिझाईन दिलेली आहे विविंग मध्ये. सो हे तुम्ही स्लीव्सला यूज करू शकता आणि हा मस्तपैकी तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता. खूप सुंदर दिसेल याचं ब्लाऊज रेडी झाल्यानंतर. आणि ह्या ब्लाऊजवरती जेव्हा तुम्ही ही साडी पूर्णपणे वेअर करून छान मस्त स्टाईल कराल, मस्त मस्त दागिने घालाल, तर खरंच तुमचा लुक हा अतिशय देखणा दिसेल. तर ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करते आहे. नक्कीच तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, ह्याचं पॅकेजिंग वगैरे खूपच सुंदर दिलेलं होतं आणि थोड्याशा वेगवेगळ्या डिझाईनच्या म्हणून साड्या मी तुमच्यासाठी चूज करत होती. आणि ही पण एक साडी इतकी सुंदर मला रिसीव झालेली आहे ना, तुम्हाला सुद्धा ही साडी आवडेल. ह्याच्यावरची पूर्ण डिझाईन वगैरे अतिशय सुंदर आहे ही साडी. सो हे बघा, साडीच्या बॉर्डरवरती छान मस्त तुम्हाला ही अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे त्यांनी, सुंदर अशी एकदम. आणि ह्याच्यावरती छान मस्त तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये हे फॉईल प्रिंट वगैरे आहे का, बट नाही, हे जरीचंच काम आहे. त्यामुळे छान मस्त त्याला शाईन पण मारतीये. तर अशा प्रकारे आहे. आणि पदर सुद्धा पूर्ण हेवी असा एकदम भरलेला डिझाईन केलेला आहे. हे बघा अशा प्रकारे, ठीक आहे. अशा प्रकारे ह्याच्यावरती पूर्ण ही मस्तपैकी तुम्हाला त्यांनी जरीची पूर्ण विविंग मध्ये सगळी डिझाईन दिलेली आहे. बॉर्डर दोन्ही साईडला तुम्हाला ही अशा प्रकारे मिळणार आहे. आणि मध्ये पण साडीचे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण मस्तपैकी त्यांनी विविंग दिलेलं आहे. डिझाईन पण खूप मस्त दिलेली आहे एकदम.
ठीक आहे, अशा प्रकारे ही पूर्ण साडी असणार आहे. छान मस्त कॉटन सिल्क फॅब्रिकमध्ये आहे. एकदम इझिली ड्रेप होते आणि इतकी सुंदर बसते ना ही साडी. सो एकदम लेंथ वगैरे पण मस्त आहे. आणि शेवटी फक्त हा एवढाच पोर्शन आहे जो प्लेन आहे, जो आपल्या फर्स्ट स्टेपमध्ये जाणार. आणि ह्याचं हे आहे तुम्हाला इथे ब्लाऊज पीस दिलेलं आणि इकडे ही अशी तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे. सो डेफिनेटली ह्याचा पण ब्लाऊज तुम्ही रेडी केल्यानंतर खूप सुंदर दिसेल. आणि ही साडी जशी तुम्ही स्टाईल कराल तशी जास्त खुलून दिसेल. आणि साडी ऑलरेडी इतकी छान हेवी आहे, भरलेली आहे. सो तुम्ही दागिन्यांनी त्याला बॅलन्स आउट करू शकता आणि मस्तपैकी स्टाईल करू शकता. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते ती सुंदर अशी आपली पैठणी. काळ्या रंगाची पैठणी तर झालीच पाहिजे. तर अशा प्रकारे ही सुंदर अशी पैठणी आहे. खूपच मस्त आणि फॅब्रिक वगैरे पण खूप मस्त दिलेलं आहे त्यांनी. तर हे बघा, इथे छान मस्त लोटसची ही डिझाईन आहे. आणि पदर जर तुम्ही बघाल तर आपला पैठणीचा जसा पदर असतो अतिशय सुंदर आणि मस्तपैकी तुम्हाला हा त्यांनी पदर दिलेला आहे. पदरावरती पण मस्तपैकी डिझाईन दिलेली आहे विविंगमध्ये. खूपच सुंदर दिसतोय ह्याचा पदर तर. आणि आपल्या पैठणीबद्दल काय बोलायचं, म्हणजे खरंच पैठणीची बरोबरी कुठल्याच साडीसोबत होऊ शकत नाही. सो इथे वरच्या साईडला तुम्हाला ही अशा प्रकारची डिझाईन मिळते. थोडीशी अशी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे आहे. बट लोअर पोर्शनला त्याच्यापेक्षा थोडी ब्रॉड अशी बॉर्डर आहे बघा, अशा प्रकारे. सो खूप सुंदर दिसते. आणि याच्यावरती छान मस्त आपलं पिकॉकची डिझाईन आहे, लोटसची डिझाईन आहे, पॅरेटची डिझाईन आहे. सो मस्तपैकी दिलेली आहे त्यांनी एकदम. आणि मध्ये मध्ये ह्या छान मस्त अशा तुम्हाला पूर्ण जरीच्या बुट्ट्या मिळत आहेत. आणि खरं सांगते काळ्या रंगावरती ना इतकं सुंदर दिसतंय हे काम. सो अशा प्रकारे ही पूर्ण साडी असणार आहे. फॅब्रिक पण ह्याचं एकदम सॉफ्ट सिल्की असं आहे. मस्तपैकी तुम्ही ती छान कॅरी करू शकता, ड्रेप करू शकता. सो अशा प्रकारे पूर्ण साडी आहे. साडीची लेंथ पण तुम्ही बघू शकता. खूप मोठी साडी आहे ही सुद्धा. आणि फक्त एवढासाच पोर्शन आहे जो प्लेन जाणार. आणि त्याच्या पुढे त्याला कॉन्ट्रास्टमध्ये त्यांनी पिंक कलरचं ब्लाऊज पीस तुम्हाला दिलेलं आहे. आणि ब्लाऊज पीसला ही अशा प्रकारे बॉर्डर दिलेली आहे. ठीक आहे. सो याचा पण ब्लाऊज तुम्ही डेफिनेटली रेडी करू शकता. ही पैठणी तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. सुंदर प्रकारे आपले महाराष्ट्रीयन दागिने घालून तुम्ही छान मस्त ही स्टाईल करा. तर अशा प्रकारे ह्या तिन्ही साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे काळ्या रंगाच्या. आणि खरंच तिन्ही साड्या खूपच सुंदर आहेत. फक्त फोटोमध्ये ह्या साड्यांना टॅसल्स दिसतात, बट ॲक्च्युअलमध्ये साड्यांना टॅसल्स खाली नाही आहेत. पण त्याने इतका काही मेजर फरक नाही पडणार. साड्या अतिशय सुंदर आहेत. आणि तुम्ही जितक्या ते छान प्रकारे स्टाईल कराल ना तितक्या त्या साड्या अजून जास्त खुलून येतात. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की साडीच्या स्टायलिंगवरती सगळा गेम डिपेंड असतो. तुम्ही जितकी ती छान मस्त स्टाईल कराल तितकी साडी जास्तीत जास्त खुलून येते, शोभून दिसते. तुम्ही खूप एफर्ट्स घेतले आहेत आणि स्टायलिंग वगैरे सगळं करून दाखवलेलं आहे. सो मला नक्की सांगा की तुम्हाला या साड्या कशा वाटल्या. मी जे लुक्स क्रिएट केले आणि स्टायलिंग केलं ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि डेफिनेटली कोणत्याही फंक्शनला काळ्या रंगाची साडी जर तुम्हाला नेसायची असेल तर ह्या साड्या तुम्ही आवर्जून घेऊच शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या असतील, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमच्यासाठी त्या खरेदी करू शकता. आय होप आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.